ऐकायचं. ते गाणं संपल्यावर चार अंतर आहे. चालेल. देववाणीं देवभाषां मातरं वन्दामहे मातरं वन्दामहे. धन्यवादाः. स्वागतं सुस्वागतं. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्न केसी सोसायटीच्या द्वारा संचलित मुजे महाविद्यालय स्वायत्त जळगावच्या संस्कृत विभागातर्फे आयोजित सद्यस्क अर्थात ऑनलाईन व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस अर्थात 4 ऑगस्ट मंगळवार श्रावण कृष्ण प्रतिपदा. आज सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे या व्याख्यानमालेच्या द्वितीय दिनी स्वागत करतो. अवनीतली अवतीर्ण झालेल्या संस्कृत गंगाधारेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी सामान्यांपर्यंत आणून सामान्य मानवाचे जीवन ज्ञान संस्कारांनी संपन्न करणाऱ्या अनेक गिरवाण वाणी भाषा अभ्यासकांचे उपासकांचे रूढ म्हणून व त्यांच्या प्रेरणेने हा वारसा पुढील पिढीकडे नेण्याचा प्रयत्न म्हणून
संस्कृत सप्ताहाचे आयोजन भारतभर होत आहे. मुझे महाविद्यालयाचा संस्कृत विभाग हा या दृष्टीनेच कार्यप्रवृत्त असून महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर सना भारंबे सर, भाषा विभाग प्रमुख माननीय डॉक्टर केसूर सर यांच्या मार्गदर्शनाने काल अर्थात 3 ऑगस्ट रोजी या व्याख्यानमालेचा शुभारंभ माननीय प्रदीप भिडे यांच्या व्याख्यानाने झाला. त्यावर अत्यंत सुंदर व प्रोत्साहक अशा प्रतिक्रियाही आपण सर्व श्रोत्यांनी आम्हाला पाठवल्या. आजचे व्याख्यान पुष्प आहे रामायणातील संवाद कौशल्य. हे पुष्प गुंफण्यासाठी या विषयाच्या अधिकारी ज्यांना म्हणता येईल अशा आजच्या वक्त्या आहेत माननीय डॉक्टर जयश्री सकळकळे. जयश्रीताईंचे मुझे महाविद्यालयाशी विशेष ऋणानुबंध आहेत. त्यामुळे परिचयाची औपचारिकता नको असे त्यांचे मत होते. पण आम्हा शिक्षक विद्यार्थी व नव अभ्यासकांना आपला परिचय हा प्रेरणादायक आहे, म्हणून आंशिक स्वरूपात का होईना तो मी करून देण्याचा प्रयत्न करतो. माननीय डॉक्टर जयश्री अनिरुद्ध सकळकळे अकोला येथील शंकरलालजी खंडेलवाल महाविद्यालयात संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. पूर्वाश्रमीच्या जयश्री परशुराम झारे अर्थात त्या जळगाव कन्या आहेत आणि त्यातही मुझे महाविद्यालयाच्याच माजी विद्यार्थिनी. BA संस्कृत MAला विद्यापीठातून प्रथम व सुवर्ण पदक प्राप्त. 2002 साली सेट परीक्षा उत्तीर्ण त्यांनी केली. 2012ला PhD त्यांनी संपादित केली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे संस्कृत अभ्यास मंडळ सदस्य. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग व पेपर प्रेझेंटेशन सतत सुरू असते. अनेक शोध निबंध प्रसिद्ध करून अभ्यास मंडळ सदस्य मुझे महाविद्यालय त्या सदस्य देखील आहेत. तसेच नॅक कमिटीच्या देखील सदस्य आहेत. वाचनाची अत्यंत आवड. जळगावच्या प्रसिद्ध व वाचनालयातील जवळजवळ सर्वच ग्रंथांचे वाचन त्यांनी केले आहे. संस्कृत अध्ययन, अध्यापन, संभाषण, उपक्रम याबरोबरच पाकशास्त्रात देखील अत्यंत निपुण असलेल्या जयश्रीताई एक साध्या व विनम्र व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत. कार्याच्या बाबतीत जिद्द, पारिवारिक नात्यात प्रेमळ आणि सामाजिक कार्यात प्रामाणिक आणि कर्तव्य कठोर अशा गुणांचा सुरेख संगम असलेल्या जयश्री भगिनी यांना मी विनंती करतो की रामायणातील संवाद कौशल्य या विषयावर आपण आपले विचार प्रकट करावे. तत्पूर्वी श्रोतृवर्गालाही एक विनंती आहे की व्याख्यान काळात आपण आपला ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीही बंद करावा, जेणेकरून तांत्रिक अडचणी कमी येतील. आणि जर आपल्याला मध्यंतरी जर काही तांत्रिक अडचण आलीच तर क्षणात आपण पुन्हा त्याच लिंकवरती जॉईन होऊ शकता. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर त्यातून मार्ग आपल्याला काढायचा आहे. असो, व्याख्यानाला आता आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी सर्व श्रोतृवर्गाला विनंती आहे की त्यांनी कृपया आपले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करावे. आता जयश्रीताईंना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. जयश्रीताई, धन्यवाद. धन्यवाद. संवाद मला असं वाटतं की हा सगळ्या भाषांच्या उगमाचं एक कारण आहे. म्हणजे बघा की मानवाला आपले विचार मांडण्याची, आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची, आपले विचार पोहोचवण्याची एक अत्यंतिक इच्छा असते. आणि या इच्छेतून आणि या जिज्ञासेतून सगळ्याच भाषा जन्म झाला असं मला वाटतं. असंही संवाद हे माणसाच्या जीवन भाग आहे. तो कुटुंबियांशी, समाजामध्ये जिथे तो राहतो मनुष्य, त्या आजूबाजूच्या सगळ्या पर्यावरणाशी, तसेच जिथे तो कार्यात होतो त्याच्या कार्याच्या ठिकाणी कशा पद्धतीने तो संवाद साधतो, किती कुशलतेने तो, किती कल्पकतेने
की स्नेहाने संवाद साधतो त्या बऱ्याच त्यांच्या गोष्टीची क्षमता आपण बघते. थोडक्यात काय तर संवाद हे एक कौशल्य आहे असं आधुनिक जगाच्या भाषेत आपल्याला म्हणता येईल. या कौशल्याच्या अनुषंगाने वाणिज्य व्यवहारामध्ये संदर्भामध्ये जे काही कौशल्य येतात त्या कौशल्याचा विचार आपण संवाद येतात त्या संवादाचा आणि कौशल्याचा साधारणतः संवाद कौशल्य हे त्याची एक आहे आणि संवाद कौशल्य हा व्यवहार कौशल्याचा एक भाग आहे. व्यवहार कौशल्य याची जर अनेक संकल्पना आपण पाहिली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण कार्य करू त्या ठिकाणी ज्या काही आव्हानं किंवा ज्या काही डिमांड्स असतात, ज्या काही आपल्या कार्याच्या आवश्यकता असतात त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक भूमिकेची आहे ते स्वीकारण्याची, त्याला तोंड देण्याची एक ऍबिलिटी, एक स्किल, एक कौशल्य माणसामध्ये उत्पन्न व्हावं त्या कौशल्यांना त्या सॉफ्ट स्किल किंवा व्यवहार कौशल्य अशी एक आहे. आणि या व्यवहार कौशल्यांमध्ये मग टीम बिल्डिंग आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट अनेक कौशल्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. पण कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य जेव्हा व्यवहार कौशल्यांची गोष्ट येते तेव्हा ते अग्रक्रमावर असते. कारण आपल्याजवळ असलेली माहिती सांगणं किंवा माहिती स्वीकारणं हे कम्युनिकेटिव्ह स्किल्स म्हणजे कम्युनिकेशन स्किलची व्याख्या आहे. आणि या गोष्टीची गरज आपल्याला सगळ्यात जास्त असते. हा जो संवाद आहे त्या संवादाची एक प्रोसिजर आहे, एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ती व्यवहार कौशल्याच्या सगळ्या ग्रंथांमध्ये दिलेली असते. तर एक व्यक्ती जी काही शेअर करायची असते, द्यायची असते, त्याची ती शब्दबद्ध करतो ती माहिती. तर कुठल्या तरी माध्यमातून तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आणि ती व्यक्ती तो मेसेज समजून, ती माहिती समजून प्रतिसाद देते. ही याची प्रोसेस आहे. आणि या सगळ्या पायऱ्यांवर जेव्हा कुठे दोष निर्माण तेव्हा संवादाचा विसंवाद व्हायला मिळायला लागत नाही. हे ऍक्च्युली व्यावसायिक संवाद कौशल्याचे कॅरेक्टर्स म्हणजे वैशिष्ट्य आहेत. पण डे टू डे आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपला संवाद हा क्लिअर असणं, तो म्हणजे स्पष्ट असणं, तो पूर्ण असणं, तो बरोबर असण्याची खूप गरज असते. आणि कम्युनिकेशनचे तर बरेच प्रकार आता खूप माध्यमातून आपण ऑडिओ बंद पडला. आवाज येतोय? हो येतोय.
हॅलो यश अंबिकर आपले सूर्या ते हॅलो आमाम ऐकायला येतंय? हो येत आहे हा आपण हा विचार करतो ते सर मग यश समाजाचा विचार आंबेकरांचा करतो आवाज असा तेव्हा एक सिंपल भाषा असणं, एक साधी सरळ जी भाषा जी समोरच्या माणसाला सहज समजू शकेल अशी भाषा आपण वापरू शकतो. समोरासमोरच्या संवादाचा तो एक फायदा आहे. आणि आपण जे आपले संवाद करणार आहोत ते संवाद हे समोरासमोरचे संवाद आहेत आणि त्यामुळे शब्द आपला चढउतार बोलण्याचा आणि आपली देहबोली याचा खूप चांगला उपयोग आपल्याला या समोरासमोरच्या कम्युनिकेशन मध्ये करून घेता येतो. संवाद कौशल्य ही जरी अगदी संकल्पना असली तरी संवादाची परंपरा साहित्यात मात्र फार जुनी आहे. अगदी ऋग्वेदापासून आपल्याला संवाद ऋग्वेदातही जवळजवळ 10 संवादच आहेत. सगळ्यात महत्वाचं संवाद सुद्ध आहे ते सर्वपणे संवाद सुद्ध काही शोधायला गेलेली आणि ज्यांनी काही लपवून ठेवले तसे पणी यांचा एक संवाद आहे तो खूप सुंदर संवाद म्हणता येईल. संवाद हे त्याच्यामध्ये शुद्ध वाक्य उर्वशी त्याला पुरोगावाच्या वगैरे तो एक संवाद आहे. अगस्ती लोपामुद्रा खूप आख्या वेगळा आहे कारण तो मधला संवाद आहे. किंकिंदाही हा देखील प्रतिमा संवाद आहे. विश्वासांचा त्या नद्यांच्या संगमावर ते आले नाही प्रार्थना करतात की मला जाऊ दे अलीकडे. मग तो एक संवाद आहे. त्याच्यानंतर या जी उपनिषद आहेत ती तर संवाद स्वरूपच आहेत. म्हणजे मनातली जिज्ञासाची प्रश्न रूपाने येते आणि उत्तर असं स्वरूप आहे. जिज्ञासा आणि हे तर पूर्ण प्रश्न उत्तर स्वरूपात आहे. उपनिषदाचे आणि मैत्रीचे यांचे संवाद हे अधिक त्याच्यामध्ये आहेत. नंतर श्वेतकेत तरुणी हा जो संवाद आहे हा तो एकाच आहे. अत्यंत पूज्य विभूष अशा आपला पुत्र हा थोडासा गर्भात सुटतो आहे. त्याला ज्ञानाचा गर्व झाला आहे. जेव्हा त्याचे जातात तेव्हा ते पद्धतीने त्याला सत्याची आणि वास्तविक परिस्थिती जाणीव करून देतात. हे सुंदर पद्धतीने श्वेतकेती म्हणजे आणि निष्ठा आणि त्याची जी तीव्रता आहे की त्याला दुसरं किती आहे त्याला फक्त हवं आहे नक्की आणि येऊन तो जिज्ञासा आहे की त्या आपल्या हा खूप मोठा आणि ओपन मध्ये असणं खूप सुंदर महाभारतमध्ये आणि पुराणांमध्ये खूप संवाद आपल्याला आढळतात. पुराण तर म्हणजे यांची रुमात आणि सगळ्या गोष्टी संवादामधूनच होतात. महाभारत हा देखील एक संवाद आहे. ते सांगितलेलं आहे जन्मेजयाला. महाभारतामध्ये भगवद्गीता हा संवाद आहे. शांती प्रमाणे मुख्य संवाद आहे. महाभारतामध्ये नाना विविध प्रकारचे खूप मोठे मोठे संवाद आहेत ज्याच्यामध्ये थोडस निराश आलेल्या युधिष्ठिराला आपलेपणा देण्याचा धीर देण्याचा प्रयत्न त्या अरण्यातले ऋषी. महाकाव्यांमध्ये देखील जी संस्कृत महाकाव्य विदग्ध महाकाव्य आहे त्याच्यामध्ये देखील संवाद आहेत. कथा सरी सागरामध्ये सोमदेवाच्या तो ग्रंथ देखील कोणतरी कोणाला गोष्टी सांगणार आहे अशा स्वरूपात आहे. म्हणजे त्यात देखील संवाद आहे. एकूणच संवाद हा साहित्याचा खूप मोठा असा भाग आहे. रामायणामध्ये रामायणातल्या वाल्मिकी रामायणातल्या
वाल्मिकी रामायणात संवाद कौशल्य किंवा वाणीच्या प्रशंसेबद्दल वाल्मिकीने लिहून ठेवलेले. जेव्हा हनुमान पहिल्यांदा राम आणि लक्ष्मणांना पंपा सरोवराच्या काठावर भेटतात तेव्हा त्यांना माहित नाहीये की हे कोण आहेत दोन जण आणि आलेले आणि त्याची माहिती घेण्याकरता किंवा त्याच्याकडे जाणून घेण्याकरता हनुमान रूपाने ब्राह्मणाच्या रूपाने त्याच्याकडे जातात आणि हनुमान जे संवाद सांगतात किंवा जी काही बाजू तिथे मांडतात त्यानंतर रामाने त्यांच्या आठशी प्रशंसा केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की ज्ञानरूपेण आता वेद तुझ्या हातचक्के विभाषितो की वेद त्यात माहिती नाही, माहिती नाही, ज्याला वेद माहिती नाही आता हे जे काही उत्तर आहेत हे जे काही बोलणं आहे हे एका ज्ञान माणसाचं बोलणं आहे ज्या अनेक शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे बोलताना असं ज्ञान संवाद असताना तिला असलेलं ज्ञान हे महत्वाचं असतं. नूनम व्याकरणम पूर्णम अनेक बहुधाष्टम त्याने व्याकरणाचा उत्तम अभ्यास केलेला आहे. कारण खूप आहार देणं खूप बोलून देणे ज्याने कुठलाही अशुद्ध व्याकरण असं दोष त्याच्यामध्ये नाही. पुढचा श्लोक खूप महत्त्वाचा नेत्रयोश्चा ललाटेच्या भ्रोस तथा अन्येष्वपि सर्वेषु दोषसंविदितपचि तिच्या मुखावर त्याच्या नेत्रांमध्ये त्याच्या ललाटावर भुव्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष दिसला नाही. म्हणजे ज्या अर्थात तो बोलत होता हनुमान बोलत होते त्याच प्रकारचे एक भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. म्हणजे वाणी वेगळं बोलतो चेहरा वेगळं बोलतो असा काय लक्षात नाही. आणि पुन्हा संस्कृत अशी वाणी आहे, क्रम आहे, अद्भुत आहे, व्यवस्थित अशी वाणी आहे आणि अशी वाणी कल्याणी आणि हृदयदर्शिनी अशी असते विचार मांडले आहेत. म्हणजे वाणी संवादामध्ये त्या सगळे गुण असलेले अति एक अपेक्षा या रामायणाच्या कल्पनेमध्ये आपल्याला दिसते. रामामध्ये वाल्मिकी रामामध्ये विविध संवाद आहेत. मुळात रामायणाची सुरुवात एक संवाद नाही होते. नारद आणि वाल्मिकींचा हा संवाद प्रश्न त्या सगळ्या आणि मग त्याबद्दल त्यांना सांगतात आणि मग पुन्हा तो वधाचा प्रसंगानंतर वाल्मिकी कुठेतरी त्यांचं लक्ष भरकटलेलं आहे, त्यांचं लक्ष कशातच लागत नाही. तेव्हा ब्रह्म स्वतः ते देतात म्हणजे संवाद साधतात. ते रामायण युक्ती प्रेरक त्यांना ते देतात. ते मग कथेला प्रारंभ होतो. त्यामध्ये पहिला संवाद आहे तो दशरथ आणि कैकेयीचा आहे. म्हणजे प्रमुख कथेतले आपण सगळे संवाद इथे घेणं शक्य नाही कारण ग्रंथ खूप मोठा आहे. बाबा हॅलो हॅलो श्वेत काय अगं थोडा आवाज साऊंड प्रॉब्लेम येतोय. साऊंड ब्रेक होतोय. जयश्री मॅडम जागा बदलवते का? जागा बदलू. बरं ठीक आहे ओके जागा बदल. हा ब्रेक होतोय आवाज. बाहेर ये. हो हो बाहेर 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 येते. वाल्मिकी रामायणामध्ये विविध संवाद आहेत. म्हणजे सगळ्या संवादांचा परामर्श इथे घेणं शक्य नाही. पण श्वेते खलू श्वेते खलू हॅलो येतोय. श्वेते वाल्मिकी रामायणातले जो पहिल्या कथेच्या ओघातला जो संवाद आहे तो म्हणजे दशरथाचा कैकेयीशी झालेला संवाद आहे. त्यानंतर राम दशरथ आणि कैकेयीशी बोलतो आहे. संवाद आहे त्यांचा तिघांचा. रामाचा दशरथाशी आहे, विश्वामित्रांशी आहे, परशुरामाशी त्याचा संवाद आहे, भरत विभीषणाशी त्याचा संवाद आहे. त्यानंतर सीतेचे बरेच संवाद रामायणामध्ये आहे. श्वेते खलू हॅलो माम सम्यक श्रूयते. सम्यक
सीतेचे रामाशी संवाद आहे, माता कौशल्याशी संवाद आहे तिचा, अनसूया अत्रींची पत्नी अनसूया तिच्याशी तिचा संवाद आहे, लक्ष्मण आणि त्रिजटा यांच्याशी तिचा संवाद आहे, प्रत्यक्ष रावणाशी तिचा दोनदा संवाद आहे, हनुमानाचा रामाशी आहे, सीतेशी आहे, लक्ष्मणाशी संवाद कथेच्या ओघामध्ये येतो, लक्ष्मणाचा सुग्रीवाशी आणि तारेशी संवाद आहे, तेही आपण पाहणार आहोत. या संवादांमध्ये विविध पातळीवरचे संवाद आपल्याला बघायला मिळतात की पती पत्नींमधला संवाद आहे, गुरु शिष्यांमधला संवाद आहे, मित्रांमधला संवाद आहे, नातेसंबंधांमधला संवाद आहे आणि दूताशी म्हणजे रावण हनुमंताशी संवाद साधतो, रामाच्या विभीषणाशी संवाद साधतो, हे प्रकारे दूताशी असलेले संवाद आहेत. सगळ्यात पहिला संवाद जो आहे तो आहे दशरथ कैकेयी रामात. जेव्हा कोपभवनात कैकेयी कोपभवनामध्ये आहे आणि ती म्हणते की नाही आता हे दोन वरमान मिळालेच पाहिजेत. तेव्हा दशरथ प्रक्रिया ही म्हणजे आधी तो चिडतो, चिरम करू मया पापे त्वं पापे न भीता अज्ञानात संपन्ना रज्जुरूत बंधनी मया, की माझ्या गळ्यातली दोरी झाली असतो असं तो म्हणतो. आणि मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे केल्याशिवाय गत्यंतर नाही, तेव्हा त्याची जी एक तिची वृत्ती आहे तो एकदम जो निराशेच्या आहारी जातो किंवा अक्षरशः तो मोहित होऊन खाली पडतो, बेशुद्ध होऊन खाली पडतो आणि विनवणी करायला लागतो तिची की साधू मुक्तस्य दीनस्य त्वद्गतस्य गतायुषः प्रसाद क्रियतां भद्रे देवी राज्ञो विशेषतः. पण तरी ती ऐकत नाही आणि शेवटी राम जेव्हा तिथे येतो तेव्हा दशरथ रामाशी संवाद साधण्याच्या देखील मनस्थितीमध्ये आणि देहस्थितीत नाही. कैकेयी त्याला दशरथाचा निरोप सांगते आणि मग रामाचं एक विधान खूप इथे महत्वाचं आहे की अनुक्तो अपि अत्र भवता भवत्या वचनादहम, जरी महाराज काही बोलले नाही तरी सुद्धा तुझ्या वचनाने वने वत्स्यामि विजने वर्षाणि चतुर्दश, मी विजन अशा वनामध्ये 14 वर्ष राहीन. पण आधी त्याचा फक्त रामाचा एवढाच आक्षेप आहे की हे कुठेतरी कैकेयीने त्याला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं असं त्याचं म्हणणं आहे की तू का नाही सांगितलंस, महाराजांना कशामध्ये गरज नाही, सांगितलं तरी मी विजन मध्ये गेलो असतो. इतक्या शांत रामाची प्रतीक आहे, त्याचा आवाज म्हणजे असं त्याने काहीही म्हटलेलं नाही, कुठेही संताप सुद्धा त्याच्या बोलण्यातनं रामाच्या बोलण्यातनं रोखवत नाही. जेव्हा सगळं ते वनवासाची बातमी घेऊन राम परत आपल्या महालामध्ये येतात तेव्हा त्याचा पडलेला चेहरा बघून सीता त्यांना प्रश्न विचारते की काय झालं, कारण असं एवढं राज्याभिषेकाची वेळ आहे, आनंदी असायला पाहिजे. आणि मग ते सांगतात की मला 14 वर्ष वनवासामध्ये जायचंय. तेव्हा सीतेची पहिली प्रतिक्रिया आहे की मी तुमच्या बरोबर येणार. तिचं एकच म्हणणं आहे की पतीच्या पाठोपाठ जाणं हे माझं कर्तव्य. मग राम तिला 100 प्रकारे सांगतात की इथे राहणं हे तुझं कर्तव्य आहे, इथे मोठ्या माणसाची सेवा करणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि वनामध्ये खूप जास्त कठीण गोष्टी आहे, कठीण जीवन आहे ज्याची सवय नाहीये तिला, तरी तिचं म्हणणं एकच आहे की भर्तृभाग्यम तू नाहीये का प्राप्नोती पुरुषर्षभ अतश्चैवादिष्टा वने वस्तव्य मित्यपि, मी स्त्रीचं भाग्यच शेवटी पुरुषाच्या पाठोपाठ जातं आणि मी वनामध्येच राहणार तुझ्या सोबत. आणि ती स्पष्ट रामाला सांगते की अनुशिष्टाश्मी मात्रा पितराच विरुद्धाश्रय नास्मी संपत्तव्या वरितव्यम यथा, माझ्या आईवडिलांना चांगले लोक टाकलेले आहेत, तुम्ही मला हे सांगू नका की मला काय करायचे आणि कोणाशी कसं वागायचं. आणि मग तिचा जो हट्ट आहे कुठेतरी रामालाही मनातून कसं वाटत असेल किंवा ते शेवटी म्हणतात श्रीराम तिला की वनातलं जीवन हे कठीण असल्यामुळे मी तुला नाही म्हणत होतो. आणि ते हृदयाशी धरून तिला सांगतात की यत् सृष्टासी मया सार्धम वनवासाय मैथिली न विहातुं मया शक्या प्रीतिरात्मकता यथा. हे आयुष्यभर पुढे विरहामध्ये गेलेल्या जोडप्याचे हे
फार कमी असे मनोज्ञ क्षण आपल्याला वाल्मिकी रामायणात बघायला मिळतात. त्यानंतर वनात आल्यानंतर अत्रींच्या आश्रमाला राम सीतेने भेट दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये एक हा खूप सुंदर संवाद आहे. हा दोन दाम्पत्यांमधला संवाद आहे. राम सीता हे तरुण नवपरिणित दाम्पत्य आहे आणि अत्री अनसूया हे वृद्ध झालेलं तपस्वी असलेलं असं दाम्पत्य आहे. आणि अत्री मुनी स्वतःच्या पत्नीचा पत्नीची ओळख राम आणि सीतेला करून देतात. ते काय म्हणतात बघा की तामिमां सर्व भूतानां नमस्कार्यां तपस्विनी अभिगच्छतु वैदेही वृद्धां क्रोधनां सदा दशवर्ष सहस्राणि यया तप्तं महत्तपः अनसूया व्रतस्तात प्रत्युभाश्च निभरिता. सगळ्यांनी नमस्कार करावा अशी ही तपस्विनी आहे, अशी वृद्ध आहे. 10,000 वर्ष तिने तप केलेलं आहे आणि म्हणजे तिची अवस्था अशी सांगितलेली आहे की वाऱ्याने देखील ती हलते. इतकं तप आणि अनुष्ठानांनी तिचं शरीर वृद्धत्वाने जराजर्जर झालेलं आहे. अत्री मुनीच्या मुखातून निघणारी वाक्य याच्यामध्ये तुम्हाला अनसूयेबद्दलचा स्नेह दिसेल, तिच्याबद्दलचा आदर दिसेल आणि तिच्याबद्दलचा अभिमान दिसेल. आणि अनसूयाने तिथे सीतेला उपहार देते, ती भेट वस्तू देते आणि शेवटी आपल्या लेकीला पोटाशी धरावं तसं ती तिला पोटाशी धरते. आणि अनसूया तू धर्मज्ञा श्रुत्वा तां महती कथा पर्यश्वजत बाहुभ्याम शिरस्य आग्राय मैथिली. आणि तिचं मस्तक हुंगत तिला आशीर्वाद देते. हा एक मनोज्ञ क्षण आहे रामायणातला असं वाटतं मला. हा संपूर्ण संवाद मुळातून खूप सुंदर वाचण्यासारखा आहे. त्यानंतर मारीच्या वधाच्या वेळेला सीता आणि लक्ष्मणाचा संवाद आहे बघा की सीता रामाचा आवाज ऐकल्यानंतर सीतेच्या हृदयात कालवाकाल होते आणि ती लक्ष्मणाला म्हणते की नाही तुला तुझ्या बंधूला तुझ्या सहाय्याची गरज आहे तुझा. लक्ष्मणाला माहिती आहे की रामाला कुठल्याही मदतीची गरज नाही. तो जात नाही म्हटल्यानंतर सीता काय बोलल्यानंतर लक्ष्मणाची काय प्रतिक्रिया होईल हे तिला माहिती आहे आणि ती त्याला सुदुष्टम स्वम वने रामम एकमेको अनुगच्छसी मम हे तो प्रतिच्छन्ना प्रयुक्तो भरते नवा. तुला कदाचित भरताने आमच्या पाठीमागे पाठवलेला आहे. आणि ती आणखीनही बरंच काही बोलते त्याला की तुला तुझी बुद्धी चांगली नाहीये वगैरे. परंतु असं बोलल्यानंतर लक्ष्मण त्याच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया देतो की स्त्रीत्वाद दुष्ट स्वभावेन गुरुवाक्ये व्यवस्थितम गच्छामि यत्र काकुस्त स्वस्तिस्तु ते वरानने. की तुझा दुष्ट स्वभाव आहे, तुझा स्त्री असल्याचा स्वभाव, स्त्रीची निर्वत्सना करतो तो. आणि ठीक आहे मी जिथे राम आहे तिथे जातो असं म्हणून तो निघून जातो. म्हणजे सीतेला हे चांगलं माहिती आहे. सीता ही लक्ष्मणाला उत्तम जाणते. काय मेसेज दिल्यानंतर तो काय समजेल, हे काय प्रतिक्रिया देईल, काय फीडबॅक येईल हे तिला माहिती आहे. आणि हे सीतेचं इथे संवाद कौशल्य आहे. सीता आणि रावणाचा जो संवाद आहे अशोक वनातला हा संवाद आहे. पळून देतो तो तिला तेव्हाचा हा संवाद आहे. जेव्हा ती सबंध राक्षसी तिच्या आजूबाजूला आहेत आणि रावण तिथे येतो आणि कामये त्वां विशालाक्षी बहुमन्य स्म मां प्रिये सर्वांग गुण संपन्ने सर्व लोक मनोहरे लोकेभ्या यानी रत्नानि संप्रमथ्यानि मे तानि ते भीरु सर्वाणि राज्यम चैव ददामि ते. जी काही रत्न माझ्याकडे आहेत, जी मी मिळवलेली आहेत, ती सगळी रत्न तुझी होती, तुला राज्य देईल मी. आणि सीता त्याला उत्तर देते की विदित सर्व धर्मज्ञ हा शरणागत वत्सला तेन मैत्री भवतु ते यदि जीवितुम इच्छसी. की तू मला कुठल्याही गोष्टीचा मोह दाखवू नकोस. श्रीरामांच्या पायाची देखील बरोबरी तुझ्यामध्ये नाही, तू करत नाहीस. आणि जर तुला त्यांची मैत्री हवी असेल, जर तुला जिवंत राहायचं असेल तर तू त्यांची मैत्री घे, त्यांच्या पायाशी जा. आणि इथे ती म्हणते की ज्याप्रमाणे कुत्रा उभा राहू शकत नाही दोन वाघांसमोर, त्याप्रमाणे तू देखील त्यांच्यासमोर उभं राहू शकणार नाहीस. कुठेही आधार नसताना, कुठेही मदतीची अपेक्षा म्हणजे परिस्थिती नसताना सीतेने जे बाणेदारपणे उत्तर त्याला दिलेलं आहे ते बाणेदार उत्तर तिच्या मनोधैर्याचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं. सीतेचा हा संवाद खूप प्रदीर्घ आणि म्हणजे बराच मोठा तो 2 अध्यायांमधला आहे आणि ती शेवटपर्यंत ते मनोधैर्य त्याच्यासमोर टिकवून ठेवते.
अर्थात ती निराश होत नाही अशाचा भाग नाही, ती होते, पण रावणासमोर ती कधी झुकत नाही, तिचा अभिमान ती कधी तिथे सोडत नाही, तिचं मनोधैर्य वाखाणण्यासारखं आहे तिथे. हा एक वाली आणि ताराचा, त्याची पत्नी तारा यांचा एक संवाद आहे. तारा म्हणजे वालीची पत्नी. तसं तिचं मुख्य कथानकामध्ये फारसं काही योगदान नाही. म्हणजे ती वाली मारला जातो, त्याच्यानंतर ती सुग्रीवाच्या जवळ राहते, ती आणि तिचा पुत्र मध्ये. आणि मग जेव्हा सुग्रीव बुडून गेलेला आहे उपभोगामध्ये, तेव्हा पुन्हा लक्ष्मण एकदा सुग्रीवाला भेटायला येतो, तेव्हा चिडलेल्या लक्ष्मणाला पाहून सुग्रीव स्वतः न जाता तारेला तिथे पाठवतोय. आणि तारेच्या वाटेला आलेले दोन संवाद हे इतके सुंदर आहेत, छोटेसेच आहेत पण खूप सुंदर आहेत. पहिल्यांदा वाली जेव्हा सुग्रीवाचं राम लक्ष्मण आणि सुग्रीवाचं तह होतो, तिथे मैत्री करार होतो, आणि सुग्रीव जेव्हा किष्किंधेच्या त्या द्वारावर येऊन द्वंद्वाचं आव्हान देतो वालीला, तेव्हा तो उठून द्वंद्व करायला निघतो, तेव्हा तारा त्याला थांबवते आणि ती म्हणते की त्वया तस्य निरस्तस्य पीडितस्य विशेषतः इहैत्यय पुनराव्हानम शंकाम जनयतीव मे. की एकदा तू त्याला वाईट पद्धतीने त्याचा पराभव केलास, तू त्याला हाकलून लावलंस, तो जीव मुठीत धरून आतापर्यंत ऋष्यशृंग पर्वतावर राहत होता, आज जर तो आपल्या दाराशी येऊन तुला द्वंद्वाचं एवढ्या मोठ्या आवाजात जर आव्हान देत असेल तर तू याचा विचार करायला हवास, त्याच्या मागे कोणीतरी आहे. आणि ती त्याला हे सांगते, आणि ती नुसती म्हणत नाही, ती त्याचे पुरावे देते की अंगद आणि जे हेर आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे की राम लक्ष्मण आहेत हे फार पराक्रमी आहेत, तर तू वेळीच स्वतःला सावर आणि सुग्रीवाशी मैत्री कर, अशी ती त्याला सांगते. अर्थात वाली तिचं ऐकत नाही आणि वाली मारला जातो. आणि दुसऱ्यांदा जेव्हा लक्ष्मण येतो सुग्रीवाला जाब विचारायला की अजून वर्षा ऋतू झालेला आहे, 1 महिना निघून गेलेला आहे, तरी तू अजून जानकीच्या शोधासाठी अजून वानरांची दलं पाठवलेली नाहीयेत, तर तू काय करतोयस. आणि मग लक्ष्मण तेव्हा म्हणतो की न संकुचित पंथा येन वाली हतो गतः समये तिष्ठ सुग्रीव मा वाली पथमन्वगः. की ज्या मार्गाने वाली गेला, मार्गेर नाहीये, पायावर येते, जो काही काम आहे, जे काही काळाची मागणी आहे ती पूर्ण कर. वालीच्या मार्गाने तुला जावं लागेल असं तू काहीही करू नकोस. आणि लक्ष्मण संतपलेला आहे, चिडलेला आहे, खूप काही तो संताप. आता इतक्या शांतपणे उत्तर देते की तारा त्याला काय म्हणते बघायचे. खूप मोठा संवाद आहे पण थोडेसे 2 श्लोक आहेत. देहधर्म गतस्य अस्य परिश्रांतस्य लक्ष्मण. ती म्हणते रे लक्ष्मणा, खूप काळ त्याने कष्ट करत अत्यंत कष्टमय जीवन व्यतीत त्याने ऋष्यशृंग पर्वतावर घालवलेलं आहे. अवितृप्तस्य कामेषु राम क्षंतुम इहारती. आणि त्याच्या ज्या सगळ्या इच्छा आहेत, त्याच्या ज्या उपभोगाची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करणं जर त्याला अशक्य झालं असेल तर रामाने त्याला काय केलं पाहिजे, क्षमा केली पाहिजे. रामाने कुठेतरी त्याची बाजू समजून घेतली पाहिजे. आणि मग ती आणखीन एक गोष्ट तारा त्याला लक्ष्मणाला सांगते की तेन शक्य रणे हंतुम असहाय्येन लक्ष्मण रावण हा क्रूर कर्माच सुग्रीवेण विशेषतः. की हे लक्ष्मणा, तू ही बाजू लक्षात घे की रावण हा अत्यंत क्रूर कर्म आहे, तो फार बलवान आहे. सुग्रीवाच्या सहाय्याशिवाय तुम्ही त्याला रणांगणामध्ये हरवू शकत नाही. म्हणजे बघा, अत्यंत मृदू शब्दामध्ये, अत्यंत आपुलकीच्या शब्दामध्ये शांतपणे ती दोनही बाजू तारा लक्ष्मणाला समजावून सांगते. ठीक आहे, तू सुग्रीवाला समजावून घे, पण तू हे देखील लक्षात ठेव की संतापून चालणार नाही. तुला देखील आमची गरज आहे हे तू विसरू नकोस. संपूर्ण कथेच्या मुख्य प्रवाहामध्ये अतिशय छोटस स्थान असलेली तारा तिच्या या 2 संवादांनी आणि तिच्या या संवाद कौशल्यांनी
कायमस्वरूपी वाचकाच्या लक्षात राहते. ती तिच्या बुद्धीने परिस्थिती हाताळण्याच्या तिच्या कसबाने आणि संवादातनं पाहिजे तो बरोबर समोरच्याला समजेल अशा भाषेमध्ये समजवण्याची तिचं जे कौशल्य आहे संवादाचं, त्याच्यामुळे ती आपल्या लक्षात राहते. आणि म्हणूनच तिला कदाचित पंचकन्यांमध्ये स्थान आहे. हा एक फार सुंदर आणि खूप प्रदीर्घ असा संवाद आहे हनुमान आणि सीतेचा. हनुमान आणि सीतेचा संवाद हा याच्याकरता महत्वाचा आहे की हनुमान आणि सीता हे दोघंही बोलण्यामध्ये फार चतुर आणि विचक्षण असे आहेत, बुद्धिमान आहेत. आणि त्यामुळे त्याचा संवाद हा एक रामायणातल्या काही बेस्ट संवादांपैकी एक संवाद आहे. हनुमान जेव्हा जातात, हॅलो 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 हॅलो, हा येतोय आवाज? हॅलो हॅलो हा येतोय आवाज? हॅलो मॅडम आवाज येतोय? हा हा मॅडम आवाज येतोय? ओके, धन्यवाद. हनुमान आणि सीता यांचा संवाद जर आपण पाहिला तो खूप मोठा आहे, सुंदर आहे. म्हणजे हनुमान लंकेमध्ये गेल्यानंतर शोधतोय तो आणि मग त्याला एकदाची अशोकवनामध्ये सीता सापडते. पण प्रॉब्लेम असा आहे की ती विश्वास ठेवत नाही त्याच्यावर. कसा ठेवणार? तिला पहिल्यांदा असं वाटतं की एक तर रावणाने कोणाला तरी पाठवले किंवा स्वतः रावण वानराचं रूप घेऊन आलेला आहे. पण तो राम नावाचा हे करून रामाचं चरित्र सांगून तिच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतो. आणि तो तिला सांगतो की वानरो महाभागे दूतो रामस्य श्रीमतः राम नामांकितम छेदम पश्य देवी अंगुलीयकम. ही राम नामाची अंगठी तू बघ. आणि मग तो सीतेला सांगतो की आता मी आहे आणि आलेलो आहे इतक्या लांबून. आणि मग सीतेच्या मनातला पहिला प्रश्न जो तिला पडतो तो ती विचारते की कश्चित न विगतो स्नेहो विवासात मयी राघव कश्चित माम व्यसनात अस्मान मोक्षयिष्यति राघव. की मी खूप दिवस झाले त्यांच्यापासून दूर आहे. रामाचं माझ्यावर असलेलं प्रेम कमी तर झालं नाही आणि या सगळ्या संकटातून राम मला कधी घेऊन जातील, हे सीतेच्या मनामध्ये प्रश्न पडले. आणि मग हनुमान तिला सांगतो की नाही नाही असं नाही, आजही तुझ्या आठवणींनी किती व्याकुळ श्रीराम आहेत हे तो आणि तिला हे आश्वासन देतो किंवा एक आत्मविश्वास तिला देतो की नक्की राम येणार आणि तुला श्रीराम येणार आणि तुला सोडवून देणार. की तत्र यद्यंतरा मृत्यू यदि देवा महासुरा स्थास्यन्ति पथि रामस्य तानपि वदिष्यति. कोणीही रामाच्या मध्ये आलं तरी राम त्या सगळ्यांना पार करून त्यांना मारून तुझ्यापर्यंत येईल. पण तो मध्येच एक मागणी करतो तिच्याकडे की काही हरकत नाही की पृष्ठम आरोह मे देवी. तो एक मार्ग सुचवतो की पृष्ठम आरोह मे देवी, की तू माझ्या पाठीवर बैस आणि मा विकांक्षस्व शोभने योगम अन्वीक्ष रामेण शशांकेनेव रोहिणी. आणि चल माझ्याबरोबर मी तुला नेऊ शकतो. पण सीतेला ते मान्य नाही. सीतेचं म्हणणं असं आहे की एक तर ती पतिव्रत असल्यामुळे दुसऱ्याच पुरुषाचा स्पर्श तिला होणं हे तिला मान्य नाहीये. आणि शिवाय तिला ते काही तिचं म्हणणंच असं आहे की रामांनीच तिला सोडवलं पाहिजे, पतीनेच तिला सोडवलं पाहिजे अशी तिचं एक म्हणणं किंवा मागणं आहे. आणि ती त्याला म्हणते की भर्तृभक्ती पुरस्कृत्य रामात अन्यस्य वानर नाहम स्प्रष्टुम स्वतो गात्रम इच्छेयम वानरोत्तम. की मी माझ्या पती हाच माझा परमेश्वर आहे आणि दुसऱ्याचा स्पर्श मला चालणार नाही. पहिल्यांदा ती त्याला बरेच कारण सांगते की मी तुझ्या ह्याच्यावरनं मी लहान आहे, तुझ्या पाठीवरनं पडून जाईल किंवा मला पाठीवर नेताना पाहिल्यावर राक्षस तुला जिवंत सोडणार नाहीत वगैरे. आणि मग ती त्याला सांगते की यदि रामो दशग्रीव इह हत्वा सराक्षसम मामितो गुरुय गच्छेत तत् तस्य सदृशम भवेत. की रामाचं देखील कर्तृत्व याच्यामध्येच आहे की त्याने रावणाला मारून मला इथनं सोडवलं पाहिजे, त्याशिवाय मी येणार नाही, येऊ शकणार नाही. आणि मग
एक म्हणजे थोडस इथे खूप हृदय असा हा संवाद आहे. या सगळ्या व्यावहारिक गोष्टी सोडल्या तर तो सगळी हकीकत सांगतो आहे हनुमान सीतेला, की तुझ्या शोधार्थ राम फिरत होते, मग ते कसे आमच्यापर्यंत आले, मग आम्ही कसे सगळे आलो आणि सगळे प्रयत्न सुरू आहेत. हे सगळं ज्या अत्यंत आपुलकीने आणि सहानुभूतीने तो सीतेला सांगतो. त्यामुळे सीतेला जे एक नैतिक बळ किंवा मानसिक धैर्य जे मिळालेलं आहे ते खूप मोठं आहे या संवादातनं, आणि हा या संवादाचा एक विशेष आहे. आता रावण आणि हनुमान यांच्यातला हा संवाद आहे. ऍक्च्युली रावण डायरेक्ट बोलत नाही हनुमानाशी, रावणाच्या वतीने प्रहस्त बोलतो, त्याचा जो मंत्री आहे. आणि पहिल्यांदा सुरुवात रावण अतिशय शांतपणे प्रहस्ताला विचारतो की दुरात्मा पृच्छता मे शकुतक किं वास्य कारणम वनभंगे चकोस्याथो राक्षसानांच्या तर्जने. राक्षसांना मारलंस, वनांना सगळं ते मोडलंस तू, काय कारण काय याच्या मागचं हे विचार याला, असं तो म्हणतो. आणि मग हनुमान राजा हे सांगतो रावणाला की कोणी माझ्या कुठल्याही अस्त्राचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी राजानम म्हणजे रावणाला इथला राजा कसा आहे राक्षसांचा हे पाहण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. आणि तो रावणाला हे सांगतो की मी रामाचा दूत आहे आणि स्वानिमित्राणी मंत्रिश्च ज्ञातीन भ्रातृन सुतान हितान भोगान दारांश लंकाश्च माम मा विनाशम उपानय. मित्र, मंत्री, नातेवाईक, भाऊ, मुलं, तुमची काही हिताची जी मंडळी आहेत या सगळ्यांना आणि लंकेचा नाश तू करू नकोस. सर्व लोकेश्वरस्येह कृत्वा विप्रियम विदृशम रामस्य राज्य सिंहस्य दुर्लुभम तव जीवितम. तुझं काही जीवाचं खरं नाही. तू ज्या पद्धतीने रामाचं प्रिय केलेलं आहेस आणि तुला जर हे करायचं म्हणजे तुला जर तुझं हित पाहायचं असेल तर तू स्वतःच जे काही कर्तृत्व आहे किंवा जे काही तू केलेलं आहेस त्याच्याबद्दल तू पुन्हा विचार केला पाहिजे, सन्मानाने तिला पोचवलं पाहिजे. हा जो रावणाचा आणि हनुमानाचा संवाद आहे याच्यामध्ये ज्या धैर्याने हनुमान एक दूत म्हणून रामाचा दूत म्हणून रावणासमोर उभा आहे. रावणाचं आणि त्याच्या मंत्र्यांचं नीतिधैर्य आणि मनोधैर्य जे आहे ते खचल्याशिवाय राहत नाही या हनुमानाच्या या भूमिकेने. आणि त्याने जे काही कृत्य केलंय त्या वेळा लंका दहनाचं, त्या लंका दहनाच्या कृत्याने, त्याच्या पराक्रमाने त्यांचं नीतिधैर्याला धक्का लागल्याशिवाय राहत नाही, इतका प्रभावी असा हा संवाद आहे. यानंतर मग जेव्हा रावणाला मारून पुन्हा राम आपल्या अयोध्येमध्ये येतात आणि मग पुन्हा सीता त्यागाचा जो प्रसंग आहे की कुठेतरी अयोध्येकरांच्या मनामध्ये सीतेबद्दल एक भावना आहे की ही दुसऱ्याच्या घरी राहून आलेली राणी आहे. आणि मग राम तिला लक्ष्मणाला सांगतो की हिला आश्रमाजवळ सोडून ये. लक्ष्मणाला हे करायचं नाहीये. लक्ष्मणाने अग्निपरीक्षा पाहिलेली आहे आणि तो अग्निपरीक्षेचा संवाद आपण घेणार आहोत, पण आपण एक थोडा नंतर घेणार आहोत. तो जो लक्ष्मणाला सांगायचं नाहीये कारण त्याने पाहिलेलं आहे की सीता पवित्र आहे. मग याने त्याने काहीतरी बोलल्यावर रामाने का सोडावं अशी त्याची भूमिका आहे. जे काम आहे ते त्याच्याचकडे आलेलं आहे आणि यासारखं त्याचं दुर्दैव नाही. तो म्हणतो की सातम त्यक्त्वा नृपतीना निर्देवशा मम सन्निधो, की तुला राजाने टाकलेलं आहे. पौरापवाद भीतेन ग्राह्यम देवी नते अन्यथा. तो इथे निरोप देताना तिला काय सांगतोय बघ की बघा की नृपतीने तुला टाकलंय पण फक्त पौरापवाद जो आहे लोकांच्या मनामधला जो जी एक भावना आहे त्या भावनेमुळे टाकलेला आहे, त्याच्या मनात काही असेल असं मला वाटत नाही. अन्यथा न ते अन्यथा दुसरं काहीही कारण याला नाही. आणि मग सीतेला पहिल्यांदा धक्का बसतो आणि ती इतका सुंदर संदेश रामाबरोबर पाठवते, लक्ष्मणाबरोबर रामासाठी पाठवते की अहम त्यक्त्वा च ते वीर
अयशो भिरुराजने यच्च ते वचनीयं स्यात् अपवादः समुत्थितः मया च परिहर्तव्यं त्वं हि मे परमागती. तो हे सांगतो तिला की सोडलं असेल रामाने, मला टाकून दिलं असेल, परित्यक्त मी आहे, सध्या परित्यक्ता मी आहे. आणि हे जर असा अपवाद प्रजेमध्ये उत्पन्न होत असेल तर तो मलाच दूर केला पाहिजे. कारण शेवटी श्रीराम हे माझे पती आहेत आणि तेच माझं मुख्य कर्तव्य आहे. कुठेतरी रामाच्या मनामध्ये अशी भावना, अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नाही, असा एक प्रयत्न त्या संवादात तेवढ्या विचित्र परिस्थितीत देखील तिच्या मनामध्ये तो आहे की ती खरं असते एक आसन्न प्रसव आहे. तिला असहाय्यपणे त्या गंगेच्या किनाऱ्यावर तो लक्ष्मणाने सोडलेला आहे. कुणीही म्हणजे तिचं पुढे काय आहे भविष्य याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण तशा परिस्थितीत देखील तिने जो आपल्या पतीसाठी निरोप पाठवलेला आहे तो निरोप म्हणजे तिचं जे रामावर नितांत प्रेम आहे त्या प्ररेमाचं एक प्रतीक आहे की तिला किती त्रास झाला तरी चालेल, पण रामाला झालेला त्रास तिला मान्य नाही. हे दोन प्रसंग एकत्र त्याच्याकरता वेगळ्या कारणाकरता आणलेले आहेत की सीतेचं अग्निदव्य आणि सीतेचं अंतिम शपथग्रहण जेव्हा ती भूमीमध्ये जाते, दोन्ही वेळेला सीता जेव्हा विभीषण आधी हनुमानाला सांगतात ते हनुमान सीतेला भेटायला येतो आणि मग सीता येते आणि तेव्हा राम तिला सांगतो की तुला जिथे जायचं असेल तिथे जा, कोणाही बरोबर राहा, परपुरुषाबरोबर राहून आलेल्या स्त्रीशी माझा काही संबंध नाही वगैरे. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर सीतेच्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात की ज्या मला सोडवण्यासाठी इतकं मोठं अग्निदिव्य रामाने केलं ते श्रीराम असं का बोलतात. आणि तिला संताप येतो आणि ती स्वतःची मतं तिथे मांडते पूर्ण की किम माम सदृशम वाक्यम ईदृशम श्रोत्र दारुणम. असं वाक्य कस काय तुम्ही मला ऐकवू शकता. वृक्षम श्रावयसे वीर प्राकृत प्राकृतामिव. प्राकृत म्हणजे एखाद्या निम्न दर्जाच्या पुरुषाने एखाद्या निम्न दर्जाच्या स्त्रीशी बोलावं किंवा तोही असं एकमेकांशी बोलत नाहीत ते, असं तुम्ही माझ्याशी कस काय बोलताय असा प्रश्न ती विचारते तिथे. आणि मग ती सांगते की प्रेषित असते महावीरो हनुमान अवलोककः लंकास्ताहम त्वया राजन किम तदान विसर्जिता. की हनुमानाला तू पाठवलंस तर तिथेच मी प्राण सोडले असते, तिथेच जर तू मला हे सांगितलं असतं तर मी तिथेच प्राण सोडले असते. आणि असं का म्हणजे इतक्या भयानक पद्धतीने, इतक्या अपमानास्पद सगळ्यांसमोर तुम्ही कस काय माझ्याशी बोलू शकता. आणि मग ती हनुमानाला सांगते आणि तिथे असलेल्या लोकांना सांगते की जर माझ्या पतीच्या माझ्याबद्दल या भावना आहेत त्यापेक्षा तर मृत्यू बरा. आणि मग तिथे ती त्या अग्नीला प्रार्थना करते की यथा माम शुद्ध चरित्राम दुष्टाम जानाति राघवः तथा लोकस्य साक्षी माम सर्वतः पातु पावकः. जर मी शुद्ध चरित्र आहे आणि तरी रामाला वाटत असेल की माझ्यामध्ये दोष आहे तर हा जो अग्नी आहे तुम्हाला पावन करू, माझं रक्षण करू. तर हे जे काही तिची जी प्रार्थना आहे ती बरीच 7-8 श्लोकांमधली प्रार्थना आहे. ती हे सांगते की मी रामांशिवाय कधीही कुठल्या पुरुषाचा विचार केलेला नाहीये आणि हे जर खरं असेल तर अग्नी माझं रक्षण करेल. बघा की आणि अग्निदेव स्वतः प्रकट होतात आणि तिला ते वाचवतात आणि मग श्रीराम तिला घेऊन अयोध्येला परत येतात. अशी ती एक तिथे हा अग्नी परीक्षेचा प्रसंग आहे. हे सगळं झाल्यानंतर युद्धानंतर जेव्हा राम म्हणजे लवकुशांच्या जन्मानंतर आश्वमेधानंतर जेव्हा पुन्हा लवकुशांच्या बरोबर युद्ध होऊन जेव्हा राम आणि सीता समोरासमोर येतात तेव्हा पुन्हा एकदा रामाला असं वाटतं की सीतेने तिच्या पावित्र्याची शपथ घेतली पाहिजे. तेव्हा वाल्मिकी मुनी खूप समजवतात रामाला, खरं असे थोडेसे चिडतात त्याचे
की एकदा झालंय, अग्निदिव्य झालेला आहे, तू तिचा त्याग केलेला आहे, तरी असं का वाटतं तुला शपथ घे? आणि मग सीता ठीक आहे म्हणून ती शपथ घेते. यदाहम राघवात अन्य मनसापि न चिंतये, राघवाच्या शिवाय जर मी दुसऱ्या कोणाचाही मी कधीही विचार केला नाही, आणि हे जर खरं असेल तर मे माधवी देवी विवरम दातुमर्हती, तर भूमी देवीने मला तिच्या पोटात घ्यावं. दोन तिच्या वाक्यांमधला हा फरक, की जर असं असेल तर अग्नीने माझं रक्षण करावं, आणि असं असेल तर देवी माधवी म्हणजे भूमीने मला पोटात घ्यावं. पहिल्या अग्निदिव्याच्या वेळेला ती त्याच्याशी वाद घालते, ती अग्निदिव्य ग्रहण करते, पण दुसऱ्यांदा ती त्याच्याशी संवाद साधत नाही, ती त्याच्याशी वाद घालत नाही, ती तिची बाजू मांडत नाही. ती तिच्या शपथेमधनं त्याला उत्तर देते आणि कायमस्वरूपी भूमीच्या पोटामध्ये जाते. हे जे तिचं एकूण म्हणजे हे आहे की ती काहीही न बोलता तिने हे स्वीकारलंय की ही परिस्थिती अशीच राहणार आहे. राम सतत याच्यामध्ये दोलायमान अवस्थेमध्ये राहणार आहे, की पुन्हा पुन्हा अयोध्येतले लोक शंका घेणार आहेत, आणि मग ती तो कायमचा प्रश्न सोडवते, आणि कायमचं एका अर्थाने रामाला देखील त्या प्रश्नातून ती काय करते, मुक्त करते. सीतेचे हे जे संवाद आहेत म्हणजे सीतेचे, हनुमानाचे आणि तारेचे संवाद, हे एकूणच या सगळ्या संवादांमध्ये फार ठळक असे संवाद आहेत. विसंवादाचं देखील एक उदाहरण आहे बघा, की जसं आपण पहिल्यांदा प्रोसिजर पाहिली की वक्ता बोलतो, त्याचा तो शब्दबद्ध करतो, तो पाठवतो, आणि मग समोरचा ऐकणारा त्याचा अर्थ लावतो आणि मग प्रतिक्रिया. याच्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम असेल, याच्यामध्ये कुठेतरी दोष निर्माण झाला तर संवाद होत नाही, तो विसंवाद होतो. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शूर्पणखा आणि लक्ष्मणाचा संवाद आहे. शूर्पणखा रामाकडे येते, ती म्हणते की माझ्याशी लग्न कर. राम म्हणतो मी एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, तू असं कर, विवाह करू शकत नाही, तू लक्ष्मणाकडे जा. आता लक्ष्मण तिला म्हणतो की कथम दास्यस्य मे भार्या भवितुम इच्छसी, मी मे दासस्य, मी रामाचा दास आहे, तू माझी पत्नी होण्याची तू इच्छा करतेस. अहम आर्येण परमाद, मी आर्यांच्या ताब्यात आहे, मी राम जसं म्हणेन, जशी त्यांची आज्ञा असेल तसा वागतो. आणि मग आर्यस्य त्वं विशालाक्षी भार्या भव यवीयसी, त्यापेक्षा तू, ते मोठे आहेत, ते स्वामी आहेत माझे, तू त्यांची लहान पत्नी हो. ओ रूपमिदं श्रेष्ठम, तुझ्यासारखं श्रेष्ठ रूप की समोर आल्यानंतर कोण त्याचा त्याग करेल. हे जे काही एक उपहास परिहास या बोलण्यामध्ये आहे लक्ष्मणाच्या, तो शूर्पणखेला समजत नाही, आणि ती पुन्हा रामाकडे जाते, आणि मग सीतेवर हल्ला करण्याच्या प्रयत्नामध्ये ती विद्रूप होते. तर हा एक संवाद एक आहे, विसंवादाचा एक उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल. संवाद जे आहेत त्या संवादाची परिणामकारकता कशी असते आणि किती ती उपकारक असते, याचं एक उदाहरण आपल्याला रामायणामध्ये सापडतं. आणि ते म्हणजे रामाचा आणि विश्वामित्रांचा एक संवाद आहे, की राम लक्ष्मण जेव्हा 16 वर्षाचे होते तेव्हा नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले, विश्वामित्रांनी मागणी केली होती यज्ञाच्या संरक्षणासाठी मला द्या म्हणून. तेव्हा दशरथ पहिल्यांदा प्रथम नाही म्हणाले, परंतु मग विश्वामित्रांच्या वसिष्ठांच्या समजावण्यावरनं ते त्यांनी राम लक्ष्मण यांच्या बरोबर निघाले. आणि मग विश्वामित्रांनी ताटकेचा वध आहे, त्याच्यानंतर बरेच विश्वामित्रांनी स्वतःची हकीकत त्यांना सांगितलेली आहे. आणि वनामध्ये रात्री, अर्थात श्रीरामांना आणि लक्ष्मणांना त्या सगळ्या परिस्थितीची सवय नाहीये. झोपडी पर्णकुटीमध्ये राहणं, पानांची गवताची शय्येवर झोपणं, पण विश्वामित्र त्यांच्याशी सतत संवाद साधतायत, विश्वामित्र त्यांच्याशी सतत बोलतायत, आणि त्या बोलण्यानी, त्या सुंदर बोलण्यानी इतकं राम लक्ष्मणांना मोहित केलेलं आहे की त्यांना कशी झोप लागली किंवा त्यांना किती सुखाची झोप लागली याचं वर्णन हे आहे की दशरथ सूनु सत्तमाभ्याम तृणशयने अनुचिते ततोषिताभ्याम कुशिक सुतवच्चो अनुलालिताभ्याम
सुखमिवसा विभव विभावरीच. फक्त विश्वामित्रांच्या बोलण्याने अत्यंत कठीण जीवन सुरळीत कसं, अत्यंत कठीण रात्र, अत्यंत कठीण अशी ती परिस्थिती कशी उपकारक आणि सुरळीत सुखरूप सुखाची झाली. असंच आयुष्यामध्ये असलेली संवादांची एक मालिका ही माणसाचं अत्यंत कष्टकारक जीवन जे आहे ते सुखामध्ये त्याची परिणिती होत असते. असंच वाल्मिकींना इथे सुचवायचं आहे. वाल्मिकी रामायणातले सीतेचे नाहीये. ऍक्च्युली वाल्मिकी रामायणातले हे जे विविध संवाद आहेत या संवादांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे अतिशय स्पष्ट भाषेमध्ये संवाद आहेत. ज्याला जो हेतू आहे त्या संवादांचा, मग सीतेचं बोलणं असेल किंवा तारेचं जे काही त्यांना बोलायचं आहे, ते जे बोलण्याच्या मागचा जो हेतू आहे तो इतका स्पष्टपणे या संवादांमध्ये येतो. आणि या हेतूनुसार भाषेचा प्रभावी वापर वाल्मिकींनी या सगळ्या संवादांमध्ये केलेला आहे. म्हणजे जिथे हळुवार आहे तिथे हळुवार आहे, पण जिथे जसं आता कैकेयीशी दशरथाचे संवाद आहेत तर पहिल्यांदा ते संतापतात आणि नंतर अगतिक होतात, तर भाषा तशी बदलते. सीतेचा हट्ट आहे तर ती भाषा त्या हट्ट आपल्यापर्यंत पोचतो अशी ती भाषा आहे. म्हणजे ती जी त्या ज्या भावना आहे, तो जो हेतू आहे त्याच्या मागचा, त्यानुसार भाषेचा अत्यंत प्रभावी वापर हे वाल्मिकी रामायणातल्या सगळ्या संवादांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिसाद आहे योग्यतेनुसार जो आपण सगळ्या संवादांमध्ये पाहिला. संदेशाच्या अर्थानुसार प्रतिसाद हे देखील त्याचे वैशिष्ट्य आहे. या सगळ्या संवादातून या संबंध पात्रांमध्ये असणारी एक निर्भयता, सीतेमध्ये, हनुमानामध्ये किंवा तारेमध्ये असलेली निर्णय क्षमता असेल, वैचारिक स्पष्टता त्यांची, कारण जर वैचारिक स्पष्टता असेल तरच संवाद स्पष्ट असतो. तणावामध्ये विचार करण्याची जी क्षमता आहे, म्हणजे तारा ही तारेचे संवाद असतील किंवा हनुमानाचे संवाद असतील किंवा रामाचे देखील संवाद आहेत. खरं असे पहिल्यांदा जेव्हा ते ऐकतात की वनवासात जायचे 14 वर्ष, तेव्हा जो एक तणाव आहे त्या तणावात देखील इतक्या शांतपणे त्यांनी कैकेयीशी संवाद साधलेला आहे, तेवढ्या शांतपणे त्यांनी स्वतःच्या मातेशी कौशल्याशी संवाद साधलेला आहे, तेवढ्या शांतपणे त्यांनी सीतेशी देखील संवाद साधलेला आहे. तर ही जी एक क्षमता इथे जी प्रकट होते की हे एक व्यवहार कौशल्य मानलं जातं. आता विविध पातळीवरच्या संवादांना प्रतिसाद देण्याची जी क्षमता आहे, म्हणजे मग रावणाशी संवाद असेल तर त्या पद्धतीचा प्रतिसाद, सीतेशी संवाद असेल तर त्या पद्धतीचा प्रतिसाद, कम्युनिकेशन स्किल्स किंवा संवाद कौशल्यांचे महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे की अशा पद्धतीची क्षमता ही असली पाहिजे. तर देहबोलीचा प्रभावी उपयोग या संवादांचा जर संवाद जर तुम्ही वाचले मुळातून, तर त्यांच्या ज्या शारीरिक हालचाली आहेत त्यांची सगळ्यांची वर्णनं तुम्हाला या संवादांच्या आजूबाजूला किंवा दोन संवादांच्या मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे रामाने शांतपणे उत्तर दिलं, रावणाने संतापाने थरथर कापत तो बोलायला लागला, किंवा सीता भिवून थरथर कापायला लागली त्या रावणाचं स्वरूप बघून, किंवा चेहऱ्यावरचे हावभाव यांच्या इतक्या बारीक सारीक गोष्टींची वर्णनं वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्या जो संवाद आहे हे रामायणातले, या रामायणातल्या संवादांच्या साह्याने एक बघितलंय की म्हणजे बघू शकतो आपण की पात्रांचा जो विकास आहे, म्हणजे संबंध जी पात्र आहेत, राम असेल, लक्ष्मण, भरताचं एक मोठा चित्रकूट पर्वतावरचा संवाद आहे. सगळी जी पात्र आहेत त्या पात्रांच्या विकासामध्ये, ते पात्र जसं विकसित होतं त्या विकासांमध्ये संवादांचा एक खूप मोठा वाटा आपल्याला दिसतो. म्हणजे आता सीतेच्या बाबतीत किंवा तारेच्या बाबतीत जसं मी म्हटलं तुम्हाला की सीतेचे जसं रामाच्या पराक्रमाचं वर्णन आहे तसं सीतेचं वर्णन असं प्रत्यक्ष वर्णन कमी आहे. सीता व्यक्त होते ती तिच्या संवादात, तारा व्यक्त होते ती तिच्या संवादात. तर हे जे काही आहे हे संवादातून व्यक्त होणं, याच्यामुळे त्या पात्रांचा विकास होतो. म्हणजे वर्णनामध्ये न आलेले त्यांचे गुण आपल्याला संवादामध्ये दिसतात. तर हा पात्राच्या विकासामध्ये संवादाचा खूप मोठा भाग आहे. संवादातून कथेचा विकास पण हा पण एक महत्वाचा भाग तुम्हाला दिसतो की खूप मोठे मोठे हे जे संवाद आहेत याच्यातून कथेचा सांधा
असा पुढे पुढे सरकतो. आणि या सगळ्या संवादांनी पूर्ण रामायण जी आहे त्याची जी नाट्यमयता आहे ती प्रचंड वाढलेली आहे. कारण जसं संवाद असतं तर संवादांचं वैशिष्ट्य असं आहे की जसेच्या तसे ते संवाद उभं राहतं आपल्यासमोर आणि त्याची त्या गोष्टीची नाट्यमयता वाढते. म्हणजे सीताहरणाचा प्रसंग असेल तर त्या संवादाने त्याची नाट्यमयता वाढलेली आहे. किंवा हनुमानाचा रावणाशी झालेला दरबारातला खूप मोठा तो संवाद असेल तर त्याच्यामुळे त्या प्रसंगाची नाट्यमयता वाढते आणि संपूर्ण रामायणाचीच नाट्यमयता त्या सगळ्या गोष्टींनी या संवादांनी वाढलेली आहे. रामायणामध्ये जसं आपण पहिल्यांदा पाहिलं की रामायणात जसं संवादांच्या वाणीच्या वैशिष्ट्यांचं वर्णन केलेलं आहे तर तीच वैशिष्ट्ये आपल्याला त्या संवादांमध्ये देखील दिसतात. आणि या निमित्ताने संवाद कौशल्याची एक प्राचीन संकल्पना म्हणजे संवाद कशा पद्धतीने असावेत याची एक प्राचीन संकल्पना जी आहे म्हणजे अत्याधुनिक संकल्पना आपल्या समोर आहे एक प्राचीन संकल्पना आपल्या समोर येते आणि ती संकल्पना ही आधुनिक संकल्पने इतकीच परिपूर्ण आणि उदाहरणाने त्याच ग्रंथातल्या उदाहरणाने सिद्ध झालेली आहे असं मला वाटतं. धन्यवाद. आयोजकांनी इथे मला बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. जयश्रीताई. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थात अत्यंत मधुर अशा राम राम या अक्षर गायनातून काव्यरूपी शाखेवरती जणू विराजमान होऊन वाल्मिकी रूपी कोकिळेला आम्ही सर्वजण विनम्र अभिवादन तर करतोच, परंतु श्रवण माधुर्यातलं हे आशय माधुर्य या संवादांमधलं जे आपण आमच्यासमोर उलगडून दाखवलं ते खरोखरी सुखाची परिणिती देणारं आहे. आता संवादातला जो आशय आहे त्याची जी वैशिष्ट्ये आहेत आणि जी अत्यंत सहजतेने तुम्ही स्पष्ट केली की म्हणजे संवादातून मिळणारा संदेश आणि संदेशाचं झालेलं आकलन नेमकं आणि ते आकलन जेव्हा होतं तेव्हा योग्य प्रतिक्रिया येते, अन्यथा तो विसंवाद कसा होतो, अशी वेगवेगळी उदाहरणं देऊन तुम्ही संवाद हा रामायण कथेतल्या नाट्याचा कसा आत्मा आहे हे अतिशय रंजक रीतीने आणि अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने ओघवत्या शैलीत आपण जे आम्हाला समजावून दिलाच ते खरोखरीच मी असं म्हणेल की अतुलनीय आहे. आमच्यासारख्या नव अभ्यासकांना जेव्हा काहीतरी थोडंसं लिहिण्याची किंवा काहीतरी विद्यार्थ्यांसाठी म्हणून काहीतरी सादर करण्याची इच्छा होते तेव्हा मला असं वाटतं की आपण या ज्या गोष्टी ही जी वैशिष्ट्य आमच्या लक्षात आणून दिली यातून आमच्या लेखनाला कुठेतरी थोडासा एक बारीकसा जरी लेंश त्याच्या आला तरी मला असं वाटतं आपल्या व्याख्यानाचं सार्थकत्व या ठिकाणी होईल. अर्थात फार वेळ न घेता मी आजच्या या व्याख्यानमालेच्या संयोजिका संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर भाग्यश्री बलवतकर यांना विनंती करतो की त्यांनी ऋणनिर्देशन करावं. धन्यवाद. नमस्कार. मोजी जेठा महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचं आज दुसरं पुष्प डॉक्टर जयश्री सकाळकळे यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने गुंफलं आहे. वास्तविक पाहता रामायण आणि महाभारत हे जे दोन ग्रंथ आहेत ते आपण साधारण धार्मिक दृष्टीने त्यांच्याकडे पाहतो, त्यामुळे आधुनिक काळात शिकवल्या जाणारी जी ती खरंच या ग्रंथांमध्ये आहेत का हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. पण संवादासारखं उत्तम कौशल्य हे रामायणामध्ये किती सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे त्याची छान उदाहरणं देऊन मॅडम तुम्ही आज आमच्या या सगळ्या श्रोत्यांना ऐकवले. खरोखर मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे आणि निश्चितच या विषयातून अनेक श्रोत्यांना प्रेरणा मिळेल की जेणेकरून नवीन जी कौशल्य आज आपण व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये शिकतो ती आपण या संस्कृत साहित्यातनं घेऊन याच्यातनं काहीतरी विशेष संशोधन करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना निश्चितच मिळेल. आणि दुसरे आभार म्हणजे सर्व श्रोतेगणांचे की ज्यांनी खूप छान प्रतिक्रिया याच्यामध्ये या माध्यमातून दिल्या. अत्यंत सुंदर असं भाषण
व्याख्यान आज मॅडमनी या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही चांगले श्रोतेगण सुद्धा चांगल्या पद्धतीने हे व्याख्यान ऐकून घेतलं आणि तुमच्या चांगल्या प्रतिक्रिया पण तुम्ही देत आहात. असंच तुम्ही 7 दिवस आमच्याशी जोडलेले राहात. सर्वांचे मी मनापासून आभार मानते. जयश्री, तुझे आभार मानते, पण तुझ्या या विषयाबद्दल खूप आनंद मी या ठिकाणी व्यक्त करते आणि आजचं हे व्याख्यान संपलं असे जाहीर करते. आणि उद्याचं जे आपलं व्याख्यान आहे ते आहे डॉक्टर शिवराम भट्ट, राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती, आणि त्यांचा विषय आहे संस्कृत वाङ्मय सूक्तीनाम प्रासंगिकता. उद्या पुन्हा आपण याच वेळी याच ठिकाणी भेटूयात. धन्यवाद. धन्यवाद.